सांगलीत पक्षीमित्र दाम्पत्याचा अनोखा उपक्रम, घरट्यात पुन्हा किलबिलाट. सांगलीच्या ईश्वरपूर परिसरातून एक सकारात्मक आणि पर्यावरणपूरक उपक्रम समोर आला आहे. पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या निवाऱ्यासाठी एका संवेदनशील नागरिकाने पुढाकार घेत स्वतःच्या घराच्या परिसरात सुंदर घरटी तयार केली आहेत. पक्षीमित्र अशफाक अत्तार आणि त्यांच्या पत्नीचं गुलजार अत्तार यांनी आपल्या घराच्या अंगणात पक्ष्यांसाठी सुंदर घरटी तयार केली आहेत. या घरट्यांमध्ये चिमण्यांसह विविध पक्ष्यांचा कायम वावर दिसून येतो आहे. अत्तार दाम्पत्याच्या या उपक्रमामुळे परिसरात पुन्हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे. वाढते शहरीकरण, आधुनिकीकरण, झाडांची तोड आणि बदलते वातावरण यामुळे पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटते आहे. पक्ष्यांना सुरक्षित निवारा मिळावा या उद्देशाने अत्तार दाम्पत्याने गेल्या 6 वर्षांपासून हा उपक्रम सातत्यानं राबवलेला आहे. या घरट्यांमुळे त्यांच्या अंगणात चिमण्या, कावळे, बुलबुल, लालबुड्या, कबूतर, कोकिळ, भारद्वाज अशा अनेक पक्ष्यांचा वावर आहे. तसेच त्यांच्या अंगणातील चिकू, आंबा, रातराणी आणि लिंबू या झाडांवर हे पक्षी बिनधास्तपणे विसावताना दिसतात. या पक्ष्यांच्या वावरामुळे परिसरात पुन्हा एकदा निसर्गाचा गोड आवाज घुमू लागला आहे. पक्षीमित्र अशफाक अत्तार आणि त्यांच्या पत्नीचा गुलजार अत्तार यांनी राबवलेला हा छोटासा उपक्रम असला तरी पर्यावरण संवर्धनासाठी मोठा संदेश ठरतो आहे. आणि अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते आहे. आपणही आपल्या परिसरात अशा प्रकारे पक्ष्यांसाठी घरटी तयार करून त्यांचे संरक्षण करू शकतो, अशी भावना अत्तार दाम्पत्याने व्यक्त केली आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये चिमण्यांचं वेगळं असं महत्त्व आहे. मात्र आधुनिक युगामध्ये वाढते शहरीकरण, वाढतं प्रदूषण यामुळे या चिमण्या नामशेष व्हायला लागले आहे. या चिमण्यांचं संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि याच उदात्त हेतूनं गेल्या 6 वर्षापासून आम्ही आमच्या अंगणामध्ये चिमण्यांसाठी घरटी बनवलेली आहेत. या घरट्यांमध्ये चिमण्यांचं वास्तव्य तर आहेच, पण या चिमण्यांच्या बरोबर डव पक्षी असेल, कबूतर असेल, लालबुडाचा पक्षी असेल, कोकिळ असेल, असे वेगवेगळे पक्षी आमच्या अंगणामध्ये विहार करत आहेत. त्यामुळं आमच्या अंगणाचा परिसर अत्यंत आल्हाददायक झालेला आहे. आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पक्षीमित्र पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करत आहेत. आपणही सगळ्यांनी आपल्या अंगणाच्या परिसरामध्ये छोटी छोटी घरटी बांधून या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करूया. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.